हाय हॅलो नमस्कार. मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या नवीन दिवसाच्या छानशा व्हिडिओमध्ये. कशात सर्वजण आय होप सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल आणि मजेतच राहायला हवं सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज आहे संडे मीन्स रविवार, त्याच्यामुळं आणि तुम्हाला तर माहिती आता मागच्या व्हिडिओमधून तर तुम्हाला कळलं असेल की मी गेले ते माझ्या मम्मीकडे यात्रेनिमित्त. एक दिवस जरी बाहेर गेलं तरी खूप खूप पसारा पडतो. मध्ये कोणी कोणी येतं आणि खूप सारे कपडे वगैरे पडलेत माझे धुवायचे. खूप पसारा पडलाय. जातानीचे कपडे हे बघा इकडं घड्या कलाश पडल्यात. आणि आज सुट्टी असल्यामुळं आमच्या मॅडम काय स्कूलमध्ये गेलेल्या नाहीत. त्यांचं काय चाललंय बघा. मला लागतं बॅक कॅमेरा बघा. इथं पाहू शकता तुम्ही. असं काय सुट्टीचं आमचं नियोजन असते हे ना. अभ्यास नो कुछ भी नाही. थोडं वेचन करता येतं बाई. कसं काय. तर चला आता मी सगळे कपडे वगैरे धुवून घेते सगळ्यात मस्तपैकी. आणि इकडं बघा भाजीपाला पण आणलेला आहे. तो भाजीपाला एवढंसं ठरायला आहे अजून, तर ते तुम्हाला पुढं दिसणच सगळं. बरं नुसतं खायचं. सुट्टी वेळेला की खायचं. खाऊ दे ना जरा. तिला काय झालं माहिती का, तिला नाही खरं पहिलं म्हणजे ना असं रला ल म्हणायची ती. त्याच्यामुळे आता तिला ना स्पष्टपणे र म्हणता येतं. त्याच्यामुळे आता ती कोणत्याही शब्दाचा उच्चार रच करायला लागली. जरा जरा झाला त्याला कॉमेडी जावा. तर चला आता पुढच्या कामाला आपण चालू करू. तर इथं बघा काल शनिवार असल्यामुळं काल आम्ही गावावरून आलो का मग मिस्टर गेले ते भाजीपाला आणायला. तर असं काय भाजीपाला आणला आहे बघा. ही कोथिंबीरीची गड्डी. काय कोथिंबीरी काय हे. तर हे शेफ असंच भाजीपाला ठेवलं कारण एवढं दमल्यागत झालं होतं ना. पण त्याच्यामुळं मी सगळं तसंच ठेवलं. मला चला आता आज निवांत आवरून घेऊ. तर इकडं बघा इकडं आणले आहेत नुसतं असे गाजरं, टोमॅटो, वाल्या शेंगा, कोबी. आणि इथं बघा हा पेरू आहे का नारळ आहे. किती मोठा आहे बघा पेरू. तर असं काय आणलेलं आहे मिस्टरांनी. तर मला चला आता फ्रीज साफ करू आपण आणि सगळं व्यवस्थित निसून वगैरे ठेवा. आता मी सध्या असं भरून ठेवणार आहे. नंतर टाईम भेटला नंतर जसं टाईम भेटेल तसं मी भाजीपाला निवडणार आहे. तर सध्या तर असंच ठेवून देऊ. तर चला तर मग मला आता चला मस्त असं भाजीपाला वगैरे आता भरून ठेवू आपण मस्त फ्रीजमध्ये स्टोअर करून. तर इथं चालू होतं अगोदरचा काही पसरा होता तो भाजीपालाच तो मी बाजूला काढला. मला आता ताजा भाजीपाला भरून ठेवावा. आणि तर इथं तुम्ही बघितलं मागा पेरू आणलेले. हे पेरू विचार जर केला तर 2 पेरू होते असे मोठ्याले. जवळपास 1.5 किलो तरी भरते. आणि ते फक्त 10 रुपये किलो होते. तर विचार जर केला तर काय परवडते का शेतकऱ्याला. त्याच्या मागची मेहनत किती करावं लागते ती त्या एका शेतकऱ्याला तर माहीतच आहे. आणि काहीच भाव नाही पिकालाही. आणि मग इथं चाललं होतं माझं गाजरा वगैरे सगळ्या गोष्टी ठेवून दिल्या मी जसं हे होईल तसं. कारण भाजीपाला बाहेर ठेवल्यावर जास्त सुकतो. तर रात्री कंटाळा आल्यामुळं तर मी ठेवला होता बाहेर. तर सुकल्यागत झालं ते. थोडीशी कोथिंबीर वगैरे सुकली होती. मला अगोदरचं जे काय आहे ते खराब काढून टाकून दिलं. आणि मग म्हटलं चला ताजी भाजीपाला भरून ठेवला. आणि हे आपल्याला रोजच्या जेवणाला लागणारी गोष्ट आहे. कारण की भाजीपाला टिफिन वगैरे असलं तरच भाजीपाला असलं तरच काहीतरी टिफिनला बनवता येतं. नाहीतर काय भाजी करूचं डोक्यात विचार चालूच असतो. आणि त्यातली त्यात आज मॅडम घरी होत्या. सुट्टी असल्यामुळे यांचं मध्ये चालूच असतंय. हे खायचं ते खायचं, हे नको ते नको. म्हणजे भाजी चपाती तर नकोच म्हणते. त्यानंतर दुपारच्या वेळेस माझं पिल्लू मस्त असं ड्रॉईंग करत बसलं. तर मला चला ते तुमच्याशी शेअर करावं. किती मस्त असं त्याने झेंडा काढलेला होता. नाव दिलं त्यावरती नाव झेंडा खाली नाव लिहिलं तर भारत. तर कसा वाटतो. दुपारचे 4 वाजले होते. थोडीशी भूक लागल्याने झाली. म्हणलं चला आता काही खावं तर म्हणलं चला पपई होती मम्मीने दिलेली.
तर म्हणलं चला आता तेच मिस्टर पण ड्युटीने यायचा टाईम झाला तर तोपर्यंत कापूसचं ते पण येतील म्हणलं. तर चला मी आणि प्रिशा छान असं पपईचं एन्जॉय करून घेऊ म्हणलं. म्हणून त्यानंतर मी मस्त अशी पपई कट केली आणि प्रिशूने खूप आवडीने खाल्ली. कारण का आता रोज स्कूल म्हणल्यावर तिला पण असं काही खायला भेटत नाही, काही नाही. कारण उठले की टिफिन वगैरे ते जेवण वगैरे करते आणि टिफिन स्कूलमध्ये गेलं टिफिन खाते. आल्यावर तिला खूप लेट होतं, चहा दूध पिते. असं मग म्हणलं चला ती पण खाईन, तिच्या निमित्ताने आपण पण खाऊ थोडंफार. तर चला असा काय व्हिडिओ काढला. आणि चला गावाकडून आल्यामुळं काही एवढी दमले होते, एवढा कपडे वगैरे होते. पण चला म्हणलं कसं आता बाईच्या जातीला कुठं गेलं आलं तरी काही सुट्टी नसती, घरातले काम तिला काही चुकत नाहीत. तर चला म्हणलं व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जर आपल्या चॅनलवर कोणी असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर या तुम्ही पण मस्त अशी पपई खायला. तर मी आणि प्रश्नने खूप मस्त एन्जॉय केला. तर चला भेटू एका नवीन पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत